led to Ingwa News. On the occasion of World Entrepreneurs Day, Chief Minister hailed entrepreneurs as the engines of progress who create opportunities, empower communities, and shape a stronger future for the nation. He lauded spirit of innovation, resilience, and a vision in turning ideas into reality, while urging society to encourage creativity, nurture startups, and support change makers who dare to dream big. यही समय है, सही समय है. श्रीनिवास डेंपोन आतां जे सांगलें पळय न्ही, दीस इज द रायट टायम. हाजे सारकिलो बरो टायम आनी केन्ना नाशिल्लो आनी हाज्याय फुडें येतलो काय कितें तो खबर ना. बिकॉज एट दीस टायम आमी जाका म्हणटा की हॉनरेबल PM हांच्यांनी विजन दाखयलां की इट इज एन विकसीत भारत 2047 आनी दीस इज रायट टायम. वी आर इन द अमृत काल आनी अमृत काल करता आसतना आमी विकसीत भारताचें स्वप्न पळयता आसतना आमी स्वयंपूर्ण गोवा विकसीत युवा हे स्वप्न पळयता. इन द सेम थीम इज डॅट म्हणजे BNI फावंडेशन हांच्यांनी म्हणजे स्वयंपूर्ण गोवा विकसीत युवा ही संकल्पना दवरून म्हाका दिसता तुमच्या मध्ये एक एंटरप्रिनरशीप तयार करपाचो जो कन्सेप्ट दवरला आनी वीच इज अगेन ऑन द वर्ल्ड एंटरप्रिनर्स डे. आनी म्हाका दिसता मोर दॅन 50% ऑफ तुमच्या मदीं निदान स्पिरीट आसा. हय म्हाका कितें तरी बिझनेस करपाक जाय. गोंयांत सगळ्यात व्हडलो बिझनेस खंयचो कोण सांगूं शकता म्हाका? ॲट प्रेझंट सगळ्यात व्हडलो बिझनेस कितें गोंयांत? एनीवन कॅन? टुरिजम. सेकंड मायनिंग कोणी म्हटलंय? ओके एनी हांव ताळ्यो वाजयात. बट ॲट प्रेझंट सेकंड मायनिंग ना तर सेकंड आनी कोण सांगू शकता म्हाका कितें? येस रायट ताणें हात वयर केला. सांग. टुरिजमान आयले, फूड एंड रेस्टॉरंट सगळे टुरिजमान आयले. म्हणजे टुरिजम सोडून दुसरे कितें? हात वयर केला. सांग सांग सांग. हां फार्मिंग. ओके फार्मिंग ना सेकंड लायनीन ना. आनी कोण? फार्मा बिझनेस. फार्मा इज द सेकंड एंड थर्ड इज द MSME. फार्मा MSME सेकंडान येना. एट प्रेझंट द फार्मा इंडस्ट्री. Pharma industry is a big industry in the Goa at present, which is we are globally we are exporting and at present the trade is going between the US and India. कित जातले ते म्हाका खबर ना, but that is also the 10% of the pharma which we are exporting. It is from the Goa. म्हणजे 100% जर भारतांतल्यान एक्सपोर्ट जाता जाल्यार त्याचो more than 10% of the share we are exporting from the Goa. And that is a big pharma industry there. Then the MSME आणि आमी एग्रीकल्चर सेक्टरा कडेन ह्या पळयता आसतना आमी खूब कमी जाण बिझनेस म्हणून पळयता. तुवें सांगलें खरें, पण एक काळ आशिल्लो ज्या वेळार मायनींग इज द फर्स्ट एंड सेकंड इज द एग्रीकल्चर आशिल्लें. नाव द सिनारियो हॅड चेंज. द मायनींग हॅज कम टू द 4th या 5th बिकॉज इन फूल फ्लेज वी हॅड नॉट स्टार्टेड. ओके दॅट्स वाय मायनींग 4th किंवा 5th हाजेर येता. बट जर बिझनेस करपाचो जालो आसत जाल्यार वेगवेगळे जाण वेगवेगळ्या पद्दतीत आतां डेम्पो उलयता आसतना बरेचशे फावटी सांगलें इट इज अनलेस कोण आमचेर विश्वास दवरिना. आत्ता जर पळयत जाल्यार व्हेरी फ्यू पिपल्स हू आर रेडी टू सायन द चॅक लायक श्रीनिवास डेम्पो. ताणें म्हटलें आपूण एक 10-12 जाणांक चॅक दिलो. कोण दितलो चॅक? अनलेस एंड अंटील तुमचो प्रोजेक्ट जर कन्सेप्च्युअलायज जायना जाल्यार कोण चॅक दिवपाक तयार ना. कोण दिवपाक तयार आहा खबर आहा तुमकां? कोण दिवपाक तयार आहा? वर्ल्ड बँक, गव्हर्मेंट, EDC, Honorable Prime Minister Narendra Modi ji under the startup scheme is ready to sign the check. मुद्दामून सांगता. Under the Mudra loan he is ready to sign the check. Okay, under the stand up scheme he is ready to sign the check. The government म्हणजे Honorable Prime Minister Narendra Modi ji हाजो आयच्या युथाचेर विश्वास आसा. तुम्ही मुद्दामून जर वचून पळयशात बँकेत तुम्ही मुद्रा लोन यू स्टार्ट फ्रॉम द 50,000 यू गो अप टू द 20 lakhs. There is no one is asking the guarantee. गॅरंटर विचारना. बँकेन गॅरंटर विचारूंक जायना. आनी जर तुमकां दिना आसत न्ही जाल्यार म्हाका सांगात. हांव खरेंच सांगता. जर नॅशनलायज बँक मुद्रा लोनच्या अंडर जर पयशे दिना म्हणटा आसत न्ही यू कॅन डायरेक्टली रायट टू मी. म्हणजे अंडर मुद्रा लोन ते दिना. इवन दो EDC वी आर आस्किंग फॉर द गॅरंटर म्हणून हांवें EDC म्हणूं ना. तूं EDC सांगलें म्हाका खबर आहा. EDC आय एम द गॅरंटर. म्हणजे अंडर द CMRY वी आर गिवींग द लोन विथ द 2% रेट ऑफ इंट्रस्ट स्पेशली फॉर द वुमन. हांगासर वुमन्स खूब जाणां बसल्या त्या ती सांगता 2% रेट ऑफ इंट्रस्ट वी आर गिवींग द लोन. हाज्या इतके कमी आनी कोणूच दिना. पूर्ण देशात अशा पद्दतीचो लोन आनीक ना. वीच इज 2% एट द रेट ऑफ 2% फॉर द वुमन वी आर गिवींग.
Another at the rate of 2% we are giving in our ST corporation, OBC corporation, the government is giving again. But आमकां बरेचशे फावटी बिझनेस कितें करचो हें कळना. खुबश्या जाणांक म्हणजे बऱ्याच म्हणल्यार बिझनेस करचो कितें आनी ताका लागून म्हाका दिसता BNI फावंडेशन has the right platform for the hand holding. They are the experienced business people are there. म्हणजे ज्यांच्यानी गेली कितलीशीच वर्सां they are in business. म्हणजे in the second generation, third generation किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन्स आर देर, they are ready to help you. त्या ती दिस इज द रायट टायम. हांवें उदळी म्हटलां यही समय सही समय है. पयलीं बिझनेसमॅन दुसऱ्याक बिझनेस कसो करपाचो वो दाखयनाशिल्ले. कोण कोणाक सांगनाशिल्लो बिझनेस कितें कर म्हणून. तो म्हणटालो म्हाजो कॉम्पिटिटर तयार जातलो. बट नाव द बिझनेसमॅन वॉन्ट्स द न्यू यंग जनरेशन शूड कम. ओके, दे शूड स्टार्ट द बिझनेस. आनी ताकाच लागून म्हाका दिसता की आमकां हँड होल्डिंग करपा आसतना इतको बरो सपोर्ट आसा, आमकां फायनान्स करपा खातीर इतको बरो सपोर्ट आसा आनी इतक्या खूब बऱ्या पद्दतीत इनोवेशन, टॅक्नॉलॉजी आनी रिसर्च हे सगळें करपा खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा इज एन सपोर्टीव आसा. दीस इज एन व्हेरी बेस्ट एनवायरमेंट एट प्रेझेंट आमच्या गोंयांत आनी पुराय देशांत आसा. तुमी खंयच्याय सॅक्टरांतलो बिझनेस काडून पळयात, हाजे पेक्षा बरो रायट टायम केन्नाच नाशिल्लो. आनी ताकाच लागून आत्ताच्या घडीक म्हणजे जे नवीन यंग एंटरप्रिनरचे जातले आसत तांच्यांनी चड वेळ न घालयता. बरेचशे फावटी खूब जाणांक दिसता की एंटरप्रिनर जर जातलो आसत जाल्यार एक म्हणजे फॅमिली बिझनेस आसपाक जाय, तोच जावपाक शकता अशें चिंतता. बट दॅट इज अ रॉंग. फॅमिली बिझनेस आसपाक जाय अशेंच कांय ना. थोड्या जाणांक दिसता की आपल्याक म्हणजे नॉलेजूच आसपाक जाय त्या सब्जेक्टाचें, अशें कांय ना. म्हणजे आपूण ग्रॅज्युएशन जर त्या सब्जेक्टांत करूंक ना जाल्यार आपूण तो बिझनेस करूंक शकचो ना. असो एक रॉंग कन्सेप्ट जर तकलेन आसत, म्हणजे इफ आय वॉन्ट टू डू द बिझनेस in the tourism, I want to be in the graduation in something in hospitality, otherwise in the hotel management, yeah, something else. Not, it is not required. Now, so many people are ready to help you. Only the passion is required. आणि ती जर पॅशन असत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकता. तुम्ही जर आज काढून पळयशात म्हणजे नो डाऊट अबाउट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटॅलिटी म्हणत टुरिझम आसतलें किंवा फार्मा इंडस्ट्री सोडून गोंयांत जितके बिझनेस करता ते जर तुम्ही पळयशात आज गोंयांत बिझनेस करपी द पीपल आर मोर दॅन 70% आर द नॉन गोवन. अगेन मोर दॅन 70% आर द नॉन गोवन बाय ओरिजिनल. खूब जाण तुम्ही पळयतले काडून आनी वेगवेगळे वेरियस बिझनेसीस आर दॅट. कित्याक सक्सेसफूल जाले ते तर तेंच्यांनी नो डाऊट तेंच्यांनी ज्यो गजाली लागता त्यो शिकपाची गरज आसा. म्हणून हांव तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करता की BNIन आत्ताच्या घडीक तुमकां स्वयंपूर्ण युवा आनी विकसीत गोवा हे करपा खातीर दीस इज अ तुमच्या कडेन जो तुमकां हो वर्कशॉप ऑर्गनायज केला हे हातूंतल्यान वेरियस स्किम्स म्हणजे तुमी जर विचार करशात जाल्यार गोवा गव्हर्मेंटाची स्टार्टअप पॉलिसी कितल्या जाणांक खबर आहा? गोवा गव्हर्मेंटाची स्टार्टअप पॉलिसी 1, 2, 3 स्टार्टअप पॉलिसीच्या अंडर तशें पळोवंक वचत जाल्यार आमी हाव मच मनी वी आर गिवींग सबसिडी म्हणून तुमी सांगूं नाका. कितले दिता आमी, कितली दिता कोणाक खबर आहा? अंडर स्टार्टअप पॉलिसी सबसिडी कितली दिता आमी? मॅक्झिमम कितली दिता? अप टू 10 lakhs rupees. Up to 10 lakhs rupees. But it start with 2 lakhs at least, but up to 10 lakhs rupees. It is not a loan. It is directly as a subsidy.